जर एका वाक्यात मला महाभारतात काय आहे ते सांगायचं असेल ना, तर मी एवढंच सांगते, धर्म एव हतोहंती धर्मो रक्षति रक्षितः. जर तुम्ही धर्मचा नाश केला तर तुमचा नाश होईलच, आणि तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर तुमचं रक्षण होईल. आता हे धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धारणात धर्मिती आहू, धर्मो धारयती प्रजा. कारण की ते धारण करतं, धरती धारण करते, त्याने काय होतं, आपण जगतो. तर दॅट सिद्धांत दॅट लीड्स टू सस्टेनन्स, ज्याच्यामुळे आपला अभ्युदय होतो, ज्याच्यामुळे आपण समृद्ध होतो, ज्याच्यामुळे आपलं प्रभव होतं, ते धर्म आहे. तर तसे सगळे ऍक्शन्स दॅट लीड टू प्रभव, फक्त आपलं नाही, नाहीतर तो माफिया जो आहे तो पण स्वतःच तर प्रभव करतोच, तसं नाही, समाजाचं, ज्याच्यामुळे समाज शुड कंटिन्यू, ते सस्टेनन्स आवश्यक आहे. आपण म्हणतो अराजकता नसायला हवी का? कारण की सपोज अराजकता असेल, लॉ अँड ऑर्डर नसेल तर काय होईल, सगळे एक दुसऱ्यांना मारून टाकणार, ते धर्म असणारच नाही, कारण की दॅट इज नॉट अलाउइंग सस्टेनन्स, राईट? तर महाभारतात आपण हेच शिकतो की जर तुमचे ऍक्शन्स, तुमचे निर्णय असेल दॅट विल अलाउ द समाज टू कंटिन्यू, सस्टेन, प्रॉस्पर, तर ते धार्मिक आहे. आणि तुम्ही जर तसे निर्णय घेतले तर तुमचं पण रक्षण होईल. परंतु तुमचे निर्णय असे असतील की फक्त मीच, माझंच बघायचं, अजून कोणी नाही, माझ्यासाठी माझ्या समाजाचं पण नुकसान झालं तर मला फरक पडत नाही, जे आपण म्हणतो ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, तसा निर्णय घेतला तर शॉर्ट टर्म तुमचा फायदा झाला तरी तुमच्या सोबतीच्या लोकांचा झाला नाही तर तुमचा विनाशच होणार आहे ऍट सम पॉइंट.